नमस्कार, मी डॉक्टर संजय लोखंडे, कांचन कावीळ क्लिनिक, मोडणिंब, कावीळ लिव्हर किडनी स्टोन वरती या ठिकाणी गेली 26 वर्षे मी पेशंटवरती आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करत आहे। मी आज एक मुद्दाम आपणाला खास एक रुग्ण आणि रुग्णाच्या पालकांना जागृत होण्यासाठी एक खास व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, कावीळ लिव्हर, काविळीसाठी खूप काही लोकांचा अजूनही गैरसमज आहे। त्या गैरसमजाच्या बाबतीत आणि थोडंसं तुम्हाला त्याच्या बाबतीत जागृत होणं गरजेचं आहे। म्हणून मी मुद्दाम आज माझ्या व्ह्युअर्सना आमच्या कांचन कावीळ क्लिनिक डॉक्टर संजय लोखंडे या चॅनलच्या माध्यमातून थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। कावीळ झाल्यानंतर ग्रामीण भागातून बऱ्याच वेळा एक साधी कुठल्या तरी गावठी औषधं दिली जाते। त्याने कधी कावीळ बरी होते, कधी होत नाही। परंतु कावीळीचं प्रमाण जर जास्त झालं तर ते लिव्हरचा प्रॉब्लेम येतो, लिव्हरवरती सूज येते, नंतर पेशंटचं पोट साफ होत नाही, भूक लागायची बंद होते, वरचे वेगवेगळे प्रॉब्लेम वाढत जाते। पण माझ्या काही समाज बांधवांना, मित्रांना, माझ्या बंधू भगिनींना, जे पालक आहेत, रुग्ण आहेत, या लोकांनी पूर्वी सावध व्हावं यासाठी महत्वाचा आपल्याला सल्ला देणार आहे। कावीळ म्हणजे जे पिवळी कावीळ होती आणि डोळे पिवळे होणे किंवा नख पिवळे होणे, लघवी जास्त पिवळी होणे, त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असते की आपण जो आहार घेतलेला आहे आणि त्या आहाराचं प्रमाण आहे तो आपण कधीही आपण अव्यवस्थितपणा, अनियमितपणा झाल्यामुळं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपली थंड खातो, चमचमीत खाण्याचे प्रसंग येतात आणि मग जर असं जड पदार्थ, मांसाहारासारखे प्रमाण हे जर घेतलं आपण आणि त्या पेशंटची जर समजा गरजेपुरती पूर्ण झोप नाही झाली तर ते डायजेशन होत नाही आणि मग ती डायजेशन न झाल्यामुळं जे पचन होण्यासाठी जे पित्ताचं प्रमाण असते झालेलं ते खाली सरकलं पाहिजे आणि मग नंतर ते आपली झोप चांगली झाली तर डायजेशन होतं आणि मग ते आपला मल पास होतो। परंतु असं वारंवार नाही झालं तर मग त्या पित्ताशयाच्या पिशवीमध्ये त्या पित्ताचा साठा होतो, त्याला आपण हायपर ऍसिडिटी, मग पेशंटला ढेकळा येणे, मळमळणे, भूक मंदावणे, पोट साफ न होणे, रक्ताभिसरणच होत नाही ना। ब्लड सर्क्युलेशन आपलं कधी होतं तर आपण ती झोप पूर्णपणे चांगली झाली पाहिजे। ती झोप जर चांगली आपली झाली नाही तर 100% पेशंटला हायपर ऍसिडिटी होते आणि पित्ताचा साठा वाढतो। त्याच्यामुळं हे पित्त रोखलं गेल्यामुळं ते पित्त तसंच रक्तात पाठीमागे जातं आणि म्हणून आपली लघवी पिवळी होते, डोळे पिवळे होते, नख पिवळे होते, मग आपल्याला भूक लागत नाही, आळस येतो, अंग दुखतं, मग आपल्याला वाटतं की कावीळ झालेला आहे। मग कुठेतरी एखाद्या भागात गळ्यात काहीतरी काटक्या वगैरे वाढणे किंवा कुठेतरी गावठी माणूस असतो ती झाडपालीचं औषध घेतो, मग माझी कावीळ बरी झाली, असं थोडंफार कधीतरी कुणाला काहीतरी झालं तरी एखादी औषधं असते त्यानं बी बरं होऊन जातं, तो भाग वेगळा आहे। परंतु ह्या आजारासाठी हा आजार होऊच नये यासाठी आपण कुठल्याही प्रकारचे हॉटेलमध्ये असलेले चमचमीत पदार्थ, त्या तेलाचा अतिवापर केलेला असतो, अंडी, मटण, मासे आणि त्याच्यानंतर ते संध्याकाळी जेवायचं, परत वरून त्याला ते थंड पाणी घ्यायचं, तर हे विविध प्रकारचे आहार होते आणि या आहाराचा काहीतरी लोकांना मांसाहार केल्यानंतर पुन्हा स्प्रिट की काय होतं आपण त्याला थम्सअप, पेप्सी वगैरे असं काय ते स्प्राईट वगैरे असतं हे घेतलं जातं, हे बघतो मी, पण हे फार घातक आहे। आणि एकदा कावीळ झाल्यानंतर डॉक्टरांचा ॲलोपॅथीमध्ये असा सल्ला दिला जातो, या पेशंटला अमुक द्या, संत्रा द्या, केळी द्या आणि काहीतरी चहा पाणी द्या आणि म्हणून त्या पेशंटला आपण देत असतो, आपल्याला माहिती नसते। या गोष्टीसाठी खास व्हिडिओ बनवतो। तर चहा बिस्किट एकदा कावीळ झाली किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम आला तर त्या पेशंटला विषा समान आहे। चहा, पाव, पोहे, मैद्याचे पदार्थ, शिरा हे द्यायचं नाही। अगदी फळावरती पेशंटला ठेवा, अगदी साधा आहार द्या, तुम्ही ज्वारीची भाकरी वगैरे असेल तर द्या, मुगाची डाळ द्या, तेला मिठाचं प्रमाण कमी ठेवा, बटाट्यासारखे असे चिकट पदार्थ, जड पदार्थ खायला पेशंटला देऊ नका। आता लिव्हरचा आजार वाढतो, आता माझ्याकडे किमान साधारण 1000पेक्षा लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेले डॉक्टरांनी आहे। लिव्हर खराब झालेला आहे, लिव्हर सोरायसिस झालेला आहे, त्याला जखमा झाले, आता जलोदर झालेला आहे, पोटात पाणी वाढले, असायटिस पाणी वाढलेलं आहे आणि पाणी इतक्या दिवस काढायचं नंतर पेशंटला रिस्क आहे
आता तुमचा लिव्हर खराब झालेला आहे, तुम्हाला आता लिव्हर बदलावं लागतं. असे पेशंट आमच्याकडे आल्यानंतर अगदी आमच्या औषधानं सहजासहजी लिव्हर बदलायची बंद झालेले आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट कॅन्सर झालेला आहे, हे त्याच डॉक्टरांनी सांगितलेलं. असे हजारो पेशंट आहेत माझ्याकडे. पोटात कितीही पाणी वाढलेलं असलं, पाणी काढणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. आतमध्ये लिव्हरमध्ये जो लिव्हर खराब झालेला आहे, त्याला जखमा झालेल्या आहेत, लिव्हर सोरायसिस म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यामुळे ते पाणी वाढायला लागलेल्या जखमेतून पस तयार होतो. ते पाणी थांबलं पाहिजे. तर जलोदर आहे ते जलोदरचे तिथं रोखलं गेलं पाहिजे. लिव्हर खराब झालेला तो लिव्हर पुनर्जीवित झाला पाहिजे, अशी ही फक्त आयुर्वेदामध्ये सिस्टीम आहे. आणि मग त्याचं पोट साफ होणं, त्याच्यासाठी आहारची सिस्टीम आहे, आता आहाराची पद्धत आहे. तर हे बऱ्याचशा पेशंटला याच्या बाबतीत माहिती नाही, पालकांना माहिती नसतं. मग आपण सरळ आपल्याला जरा बरं वाटायला काय ते चमचमीत खातो, ते खाल्ले की प्रॉब्लेम येतो. म्हणून आयुर्वेदिक अशी पद्धत आहे की कावीळ लिव्हर सारख्या आजारासाठी, किडनी स्टोन सारख्या आजारासाठी एक आयुर्वेदिक औषधाच्या बरोबर एक आहाराची पद्धत दिली जाते, त्याचं प्रमाण दिलं जातं. आणि ते आहार औषध याची नियमावली केली तर 100% पेशंट पुन्हा चांगल्या पद्धतीनं आहे तेवढं आपलं आयुष्य जगू शकतो. यासाठी जाणून बुजून याच्यामध्ये जागृती होत नाही. आणि मग आपण म्हणतो पेशंटला, हा दुसरा प्रश्न आहे पेशंटचा की आमचा पेशंट महिला आहे, वयानं 20-21 वर्षाचा आहे, 18 वर्षाचा आहे, पण याला कावीळ झाली किंवा त्याला लिव्हरचा प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणजे दारू पित नाही. दारू पिणं, अल्कोहोल त्या घेतल्यामुळे त्याला लिव्हर होणं ही गोष्ट वेगळी आहे. ती वेगळी म्हणण्यापेक्षा तसाच प्रकार असतो. फक्त जे अल्कोहोलिक पेशंट आहे या पेशंटच्या बाबतीत प्रमाण असं होतं, त्यांच्या सवयीचा तो भाग आहे की त्यांना कावीळ झालेले आहे, हायपर ऍसिडिटी झालेली आहे, आणि त्याच्यात त्याने लक्ष घेतलेलं नाही, दक्षता घेतलेली नाही, आणि त्यांनी त्याच पद्धतीनं थोडस त्रास व्हायला लागला, ऍसिडिटी झाली की परत अल्कोहोल घेतलेला आहे, त्रास व्हायला लागला काहीतरी परत अल्कोहोल घेतलेला आहे. हे वारंवार झाल्यामुळं किंवा ते अति ड्रिंक केलेलं आहे, अति खाणं झालेलं आहे मांसाहार रात्रीच्याला, आणि मग त्याच्याबरोबर त्याची चकना असतो ते काय ते वाईट असते, सगळं खाल्लेलं मसाल्याचं तेलकट असते. आणि मग नंतर झोप कमी झालेली आहे पेशंटची, अति ओव्हर आहार झाल्यामुळं, ते अल्कोहोल जास्त झाल्यामुळं मग त्याचं जेवण कमी गेलेलं असते. मग असं विस्कळीतपणा झाल्यामुळं वारंवार त्या पेशंटला झालेलं असतं. परंतु जे अल्कोहोल घेत नाही त्या पेशंटला ताप आलेला आहे, तापामध्ये तुम्ही अंडी खायला दिलेलं आहे, 100% मी पेशंटला विचारतो, जे लहान पेशंट आहे त्याच्या लिव्हरवरती सूज आलेला आहे बघितलेला आहे, त्यांना विचारल्यानंतर सांगतो काय इतकी लिव्हर तुला इतकं कसं काय सूज, तुला 10-15 वर्षाचा आहे, असं मला लक्षात येतं ते. आणि कावीळ पण झालेले आहे, लिव्हरवर सूज आलेले. पण त्यावेळेस ते पेशंट सांगतं मी ते नाही आम्हाला कळलंच नाही कशी झाली काय नाही, डॉक्टरने असे औषध दिले, सलाईन लावले, पण सुजायला लागले. असं परिस्थिती अशी आहे. ज्यावेळी पेशंटला फिवर असतो, ताप असतो, त्यावेळेस कधीही अंड खायला द्यायचं नाही, मांसाहार द्यायचा नाही, त्याला साधं अन्न द्यायचं. मी त्याला विचारलं अंडी कधी खाल्ली होती, सांगतो ती बरोबर की मला तोंडाला चव नव्हती, बऱ्याच दिवसापूर्वी मी अंडी खाल्ली, तिथून तुझं जेवण बंद झालं का, 100% सांगतो. त्याच दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून माझं जेवण. तर अशा पद्धतीची ही आपल्याला माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. तर विनंती आहे माझी की रुग्णांनी, पेशंटनी, नातेवाईकांनी कोणत्या आजारासाठी कुठल्या पॅथीकडे गेलं पाहिजे, कोणत्या डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे, या बाबतीत आपण सतर्क राहायला पाहिजे. आम्ही म्हणत नाही ॲलोपॅथिक पेशंट बरा होत नाही, परंतु डेंग्यू झाला, मलेरिया झाला, ऍक्सिडेंट झाला, टायफॉइड झाला, अशा गंभीर कॅन्सर झाला, या पेशंटसाठी सुद्धा ॲलोपॅथीची खूप गरज आहे. प्रत्येक पॅथीमध्ये त्या पॅथीचे जे पेशंट कावीळ लिव्हर सारखा आयुर्वेदाने बरा होणारा पेशंटचे आयुर्वेदाच्या डॉक्टरकडे पाठवा. ॲलोपॅथीने बरा होणारा पेशंट तरी ॲलोपॅथीच्याच हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजे. होमिओपॅथीने बरे होणारे काही आजार तिथेच गेले पाहिजे. परंतु आपण काय करतो, आपल्याला हॉस्पिटल फार मोठं आहे आणि ते हृदय तज्ञ आहेत, पण बऱ्याच वेळा असं होतं, आता माझे काही मित्र आहेत हृदयाचे तज्ञ आहेत, तिथं हाडाचे डॉक्टर जाते, पेशंट जाते, सॉरी हाडाचे पेशंट का, डॉक्टर मोठा आहे, हे आपला गैरसमज आहे. आपल्याला मेडिकल बदलं हे नसलेलं नॉलेज आहे. तर आपल्या शरीराच्या बाबतीत, आपल्याला आजाराच्या बाबतीत आपण 100% याच्यामध्ये जागृत असणं गरजेचं आहे. मी कोणत्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे, मला कोणता आजार झालेला आहे हे जर आपल्याला निदान जर झालं तर आपण त्याच पॅथीच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. ते दवाखाना कसला आहे याच्याकडे बघू नका, तिथं उपचार कशा पद्धतीने चांगला होतो ते बघा. आणि गंभीर आजार झाल्यानंतर शेवटी आयुर्वेद उपचार कडून वळला जातो पेशंट, हे एक माझ्या 26 वर्षाच्या अनुभवात आलेला आहे. परंतु गंभीर आजार जर झालेला असला तुम्हाला
त्यावेळेस तुम्ही आयुर्वेद शकता, पण त्याच्या पूर्वीच लवकर गेला तर तुमची पथ्य पाळण्याची वेळ आहे. तुमच्या ज्या आहाराची जी काही जास्त दिवस बेडवर थांबायचं आहे, अशा काही जी गोष्टी आहेत त्या सगळ्या कमी, पैसे कमी, वेळ कमी, लवकर बरं होणं, ह्या गोष्टी होते. एकदा लिव्हर ट्रान्सप्लांटला आला, तुम्ही पोटात पाणी वाढे, सतत ते पेशंट माझ्याकडे यायला लागले. अशा पेशंटला माझं सांगणं आहे की तुम्ही वेळ घालवू नका, लवकरात लवकर तुम्ही आयुर्वेदाचा, तुम्ही कुठेही उपचार घ्या, पण आयुर्वेदाचा सल्ला घ्या आणि आयुर्वेदाच्या पद्धतीने जावा, तुमचा जीव वाचतो. मला चांगली खात्री आहे, आजही माझी पेशंट हॉस्पिटलमध्ये असते, डॉक्टरांनी सांगितलेलं पेशंट बरा होत नाही, आम्ही काही खात्री देत नाही, परंतु माझी पेशंटला औषधं नातेवाईक घेऊन जातात आणि ते औषधं चालूच गेले की पेशंट पुन्हा रिव्हर्स येतो, बरा व्हायला सुरुवात होते. हे आमचे हजारो पेशंटचे अनुभव आहेत. म्हणून तुम्ही जागृत व्हावं आणि योग्य डॉक्टरांच्याकडे जावं, हा मला याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर आपण 100% अशा पद्धतीनं मी तुम्हाला माहिती देतोय, त्याचा तुम्ही योग्य पद्धतीनं थोडासा वापर करावा. आताच इथून पुढे येणारे युग आहे, सतत आपल्या शेतामध्ये रासायनिक प्रक्रिया केलेलं आपण अन्न खातो, हे चक्र आहे, आपण रोखू शकणार नाही. परंतु आपण स्वतःला कशा पद्धतीने सांभाळायचं हे मात्र 100% आपल्याला कळतंय आणि ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. याच पद्धतीनं आपल्याला आपला शरीर, लिव्हर, किडनी सारखे जे काही गंभीर आजार यापुढे होणार आहेत त्यासाठी आपल्याला जपणं गरजेचं आहे. आहाराची पद्धत, औषधाची पद्धत, कोणते डॉक्टर कोणत्या आजारासाठी कुठे गेलं पाहिजे याच्यासाठी सतत जागृत राहा. पुन्हा एकदा मी सांगतो, डॉक्टर संजय लोखंडे, कांचन कावळे क्लिनिक, मोडणीम. काही गरज पडली तर माझ्या नंबरवरती मला संपर्क करा. माझा नंबर आहे 94 23 33 43 62. नमस्कार.